श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसलेल्या त्या राजाला तुमचे अश्रू दिसले आहेत. आज हा व्हिडिओ पाहताना जर तुमच्या अंगावर काटा येत असेल तर समजून जा की स्वामींची शक्ती तुमच्या आसपास वावरत आहे. ती तुम्हाला स्पर्श करत आहे. ते तुम्हाला सांगत आहेत की बाळा, तुझा वनवास आता संपला आहे. ज्या गोष्टींसाठी तू इतकी वर्ष तरसला आहेस, ज्या सुखासाठी तू दारोदार भटकला आहेस, त्या गोष्टी आता तुझ्या दारात चालून येणार आहेत. ही कोणती जादू नाही, तर हे तुमच्या कर्माचे आणि आता स्वामींच्या कृपेचे फळ आहे. तुम्हाला निवडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वामींना तुमच्या हातून काहीतरी मोठं कार्य करून घ्यायचे आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. ज्या माणसाला इतिहास घडवायचा असतो त्याला ईश्वर सर्वात कठीण परीक्षांना सामोरे जायला लावतो. साधं जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात, पण वादळात जे टिकून राहतात ते जहाज नवीन खंड शोधत. तुम्ही इतके दिवस जे भोगलं ती शिक्षा नव्हती, तर तुम्हाला खंबीर बनवण्यासाठी स्वामींनी तुम्हाला या संकटाच्या भट्टीतून तावून सुलाखून काढलं आहे. आता तुम्ही तयार झाला आहात. आता तुमची वेळ आली आहे. लोक विचारतील की याचं नशीब अचानक कसं बदललं, तेव्हा त्यांना माहीत नसेल की या यशामागे स्वामींचा हात आणि तुमचा सोशिकपणा आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवून स्वामी तुम्हाला एक गुप्त इशारा देत आहेत की आता रडणं थांबवा, आता डोळे पुसा आणि तयार व्हा, कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घेऊन येणार आहेत. जे लोक तुम्हाला सोडून गेले तेच लोक परत येण्यासाठी तळमळतील. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना तुमच्या यशाकडे पाहून मान खाली घालावीच लागेल. पण तेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग नसेल, तर स्वामींची करुणा असेल. पण यासाठी स्वामींनी एक अट आहे. तुम्हाला आता पूर्णपणे शरणागत व्हावे लागेल. इथे अर्धवट विश्वास चालत नाही. मी हे करेन, मी ते करेन, मी खूप हुशार आहे, हा मीपणा तुम्हाला आता सोडावा लागेल. तुम्हाला म्हणावं लागेल, स्वामी मी थकलोय, माझी सर्व बुद्धी, सर्व प्रयत्न आता संपले आहेत. आता जे काही करायचंय ते तुम्ही करा. माझा श्वास तुमचा आहे, माझा विश्वास तुमचा आहे. ज्या क्षणी तुम्ही मनापासून हे स्वीकाराल त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे 33 कोटी देवतांच्या आशीर्वादाने दूर होतील. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, मी तुम्हाला निवडले कारण तुम्ही खास आहात. देवाने प्रत्येकाला एक विशिष्ट हेतूने बनवले आहे आणि तुमचा हेतू आता साध्य होण्याची वेळ आली आहे. तुम्ही कोणाचे तरी आधारवड बनणार आहात. तुमच्या कुटुंबाचा उद्धार तुमच्या हातून होणार आहे. तुमची ही गरिबी, ही लाचारी कायम राहणार नाही. हा व्हिडिओ म्हणजेच त्या मोठ्या बदलाची नांदी आहे. याला दुर्लक्षित करू नका. या क्षणापासूनच स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि पहा कसं तुमचं दुर्दैव सुदैवात बदलेल. आणि म्हणूनच मंडळी, आम्ही हा मंत्र घेऊन आलो आहे. या मंत्राद्वारेच तुम्ही स्वामींशी जोडले जाऊ शकता. या मंत्राकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा मंत्र साधा सुद्धा मंत्र नसून साक्षात ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र आहे आणि स्वामी स्वतःहून तुमच्याशी जोडू पाहत आहात. जर हा मंत्र तुम्ही नाही ऐकला तर तुमच्याशी स्वामी जोडू शकत नाहीत आणि मग तुम्हाला नंतर पश्चाताप करत बसावे लागेल. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र संपूर्ण ऐका. पहा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडू लागतील. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर
ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू. पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।